नमस्कार. MS मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मी अभय देशपांडे या विशेष वार्तापत्रात स्वागत करतो. गेले महिनाभर आपण ज्याची अतिशय चातकाप्रमाणे वाट पाहत होता आणि सर्व जर ज्याच्या आगमनासाठी आतुर झाले होते त्या मान्सूनचं अखेर महाराष्ट्रात आगमन झालं. गेले काही दिवस तो बरसतोय. तळकोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी भरभरून वृष्टी सुरू आहे. साहजिक आपल्या पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना धरणांच्या पाणीसाठ्याविषयी माहिती घेणं औत्सुक्याचं ठरत आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायीने असणाऱ्या उजनी धरणाने आता तळ गाठला आहे. त्यामुळे धरण कधी भरणार याविषयी साऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या दृष्टीने विचार केला तर पुणे शहरामध्ये तसेच परिसरामध्ये आता दमदार पावसास सुरुवात झालेली आहे. असं असले तरी पुणे शहराची लगतची जी काही धरणं आहेत आणि ज्यातल्या पाण्यावरती उजनीचा पाणीसाठा अवलंबून असतो त्या धरणामध्ये अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही. याचं कारण तळकोकणात जरी तो भरभरून बरसत असला तरी पठारी भागामध्ये विशेषतः ज्या क्षेत्रातून ज्या डोंगरातून खाली पाणी या धरणांमध्ये येते त्या ठिकाणी म्हणावा तसा पावसाने जोर धरलेला नाही. ताजी आकडेवारी सांगायची तर खडकवासला धरणामध्ये सध्या 0.30 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत 2.9, वरसगाव 1.80 तर टेमघरमध्ये 0 TMC इतका पाणीसाठा आहे. या चारही धरणाच्या पाणीसाठ्यावरती उजनी धरणाचं भरणं बऱ्यापैकी अवलंबून असतं. असं असलं तरी काल दिवसभरामध्ये खडकवासला परिसरात 11 मिलीमीटर पाऊस, पानशेत परिसरात 63 मिलीमीटर पाऊस, वरसगाव परिसरात 61 मिलीमीटर पाऊस तर टेमघर परिसरात 43 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. येत्या 2-3 दिवसात पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. ही जोरदार पर्जन्यवृष्टी जर कायम राहिली तर ही धरणं भरून पुढच्या काळात उजनी धरणाबाबत काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी ही चारही धरणं जवळपास 75 ते 80% भरल्याशिवाय खाली पाणी सोडलं जाणं अशक्य दिसत आहे. आत्ता तसाही जुलैची सुरुवात झालेली आहे. पण येत्या काळात किती दिवस पावसाळा असा राहील आणि त्याचा जोर राहील याविषयी पण शंका आहे. कारण अल निनोचा प्रभाव सगळीकडेच एकूणच पर्जन्यावरती दिसून येत आहे. हा परिणाम जर येत्या काळात कायम राहिला तर पाण्याचं संकट भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुर्तास तरी चालू झालेल्या या दमदार पावसाचं आपण मनापासून स्वागत करू आणि येत्या काळात तो आपली राहिलेली कसर भरून काढेल आणि सगळी धरणं ओव्हरफ्लो होतील. बळीराजाला तसेच सर्व जनतेला त्यातून दिलासा मिळेल अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया.